सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.33%वर। शनिवारी रात्री 173 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 189 नागरिकांना डिस्चार्ज। 468 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा अधिक दिसू लागले आहे। अधूनमधून लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात फारशी गती नाही। कोरोना रुग्ण सापडण्याची मालिका खंडित झालेली नसली तरी रुग्ण सापडण्याचे प्रमाण निश्चित कमी दिसून येत आहे। शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 189 नागरिकांना घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 468 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 353 नमुन्यांपैकी 54 नमुने बाधित, आगारगर येथील 81 नमुन्यांपैकी 16 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 54 नमुन्यांपैकी 1 नमुना बाधित, खाजगी लॅब 159 नमुन्यांपैकी 14 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 1059 नमुन्यांपैकी 88 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1706 नमुन्यांपैकी 173 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,54,476 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 51,947 बाधित आढळले आहेत, तर 49,523 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,732 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 692 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 173 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।